भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आज 26 जानेवारी संगोळी रायण्णा यांची 193वी पुण्यतिथी। दरवर्षी आम्ही साहेब संगोळी रायण्णांचं जे गाव आहे संगोळी या ठिकाणी आम्ही यशवंत सेनेतर्फे आम्ही दरवर्षी जाऊन त्यांना तिथं अभिवादन करतोय। पण ह्या वर्षी आपल्या समाजातील स्वकर्तृत्वाने मोठी झालेल्या लोकांचा सत्कार करण्याचा मानस आमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेजी तांबवे साहेब असतील, संपर्क प्रमुख डॉक्टर संदीप हजारे साहेब असतील, जिल्हाध्यक्ष तम्मा शिरोळे साहेब असतील व आमचे प्रवक्ते अमोलजी पांढरे साहेब असतील यांच्या संकल्पनेतून हा आज आम्ही कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। यशवंत सेनेची स्थापना स्वर्गीय बी.के. कोकरे साहेबांनी 1980 ते 90च्या दशकामध्ये सुरुवात केली। समाजातील वंचित घटकांसाठी काम करण्यासाठी या संघटनेची स्थापना बी.के. कोकरे साहेबांनी केली। हा त्यांचा वारू कुठेही न थांबता अखंडितपणे महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा प्रत्येक समाजाच्या दारोदारी नेण्याचं काम आमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष असतील तम्मा शिरोळे साहेब तांबवे साहेब असतील, आमचे सरसेनापती माधवभाऊ गडदे असतील यांनी अखंडितपणे ठेवलेलं आहे। असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। जे रंजले गांजले त्यांची पुसावे हसवे या म्हणीप्रमाणे, तसेच देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने एकदा देणाऱ्याचे हातही घ्यावे या उक्तीप्रमाणे आज आमच्या संघटनेच्या वतीने समाजातील गरजू विद्यार्थ्यांना, गरजू लोकांना शिष्यवृत्ती असो, त्यांना लागणारं पाठ्यपुस्तकाचं साहित्य असो, आम्ही आजपर्यंत यशवंत सेनेच्या मार्फत देत आलेलो आहोत आणि इथून पुढेही आम्ही देण्याचा संकल्प करत आहोत। खरं बघायला गेलं तर बी.के. कोकरे साहेबांनी ह्या संघटनेचा स्थापना धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काढले। त्यासाठी सुद्धा आम्ही मोठमोठ्या आंदोलन उभा केलेले आहेत। परवाच आमचे ईश्वर एमगर साहेब असतील, त्यांनी 9 दिवस उपोषण केलं। त्यानंतर कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिल्यानंतर ते आम्ही उपोषण मागे घेतलेलं आहे। पण आम्ही यशवंत सेनेच्या मार्फत एवढंच सांगू इच्छितो की धनगर समाजाचा जास्त वेळ काय अंत आपण पाहू नका। लवकरात लवकर आमच्या धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करून द्यावी। संविधानामध्ये आम्हाला आरक्षणाची तरतूद आहे, पण ती तरतूद तुम्ही पूर्ण केली नाहीत। तर या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ती तरतूद लवकरात लवकर आपण पूर्ण करावेत आणि आमच्या धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गामध्ये सामील करून घ्यावं। हजारे साहेब, आजपर्यंत धनगर समाजाच्या ज्या काही व्यथा आहेत, कथा आहेत, त्या मार्गी लावण्याचं काम आम्ही यशवंत सेनेमार्फत करत आलेलो आहोत। धनगर समाजावरती होणारे हल्ले, आमच्या बकऱ्यांच्या कळपावरती होणारे हल्ले, त्यांची नुकसान भरपाई मिळवून देण्याचं काम ही आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे। यशवंत सेनेमार्फत आजपर्यंत अनेक थोर पुरुषांचे आम्ही जयंती साजऱ्या केल्या। ह्या जयंत्या फक्त जयंत्या म्हणून आम्ही साजऱ्या केल्या नाहीत, तर त्यांचं कार्य कितपत असतं हे लोकांना सांगण्यापर्यंत आम्ही हे काम केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही आमच्या धनगर बांधवाच्या मेंढ्याच्या तळावरती जाऊन आम्ही ती साजरी केलेली आहे। अशा पद्धतीचं आमच्या यशवंत सेनेमार्फत काम चालू आहे आणि यशवंत सेनेचं हा विकासाची गंगा आम्ही अखंडितपणे अशीच सुरू ठेवीन। फक्त समाजाची आणि आपल्यासारख्या लोकांची आमच्या संघटनेला गरज आहे, ती साथ आणि आशीर्वाद तुमचा आमच्या संघटनेवरती कायम राहो एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।